दोन सेवा सांगणार आहेत. त्या दोन्ही सेवा खूप पॉवरफुल आहेत. तुम्ही जर तुमच्या जीवनामध्ये पौर्णिमेच्या या सेवा करताय तर बघा, तिसऱ्या पौर्णिमेला तुम्ही म्हणसाल, दादा अगदी आनंद आला, अगदी आमचं चांगलं झालं. आम्ही तुम्हाला सांगतो की आजपर्यंत आम्हाला असा उपाय भेटलाच नव्हता. दादा खरंच दत्तवाणी सत्यवाणी आहे. अगदी जीवन बदलून टाकणारी पौर्णिमेची सेवा तुम्ही आम्हाला सांगितली. आज आमच्या जीवनामध्ये सर्व प्रकारचं भौतिक सुख आलेलं आहे. सर्व प्रकारच्या बाधा आमच्या निघून गेलेल्या आहेत. दादा खरंच धन्यवाद. दत्त महाराज खरंच धन्यवाद. असं तुम्ही साक्षात म्हणसाल. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. नमस्कार. 25 जानेवारी मोठी पौर्णिमा, पौष पौर्णिमा. या दिवशी आपल्याला एक सुंदर असा उपाय करायचा आहे, ज्याच्यामुळे आपल्या घरातल्या सर्व इडापिडा असतील ते घराच्या बाहेर जातील. सर्व प्रकारच्या बाधा असतील त्या घरामध्ये जळून जातील. खूप सुंदर असा उपाय सांगणार आहे. घराच्या उंबरट्यावर आपल्याला ही वस्तू जाळायची. मग बघा की घरामध्ये करणी असेल, बाधा असेल, पितृदोष असेल, वास्तुदोष असेल, शत्रुबाधा असेल, ती अगदी 1 दिवसामध्ये म्हणजे 24 तासामध्ये संपून जाईल. 24 तासामध्ये तुम्हाला खूप चांगला असा अनुभव येईल. कारण आजचा जो योग बनतोय ना, तो खूप महत्वाचा आहे. तुम्ही जर जाणून घेतला तर निश्चितच तुम्हाला समजेल की आज जे आपण सेवा करणार आहे या पौर्णिमेला, ती आपल्याला अनंत पटीने लाभ देणार आहे. मी तुम्हाला नेहमी नेहमी माझ्या चॅनलला सांगत असतो की आपल्या हिंदू धर्मामध्ये काही काही दिवस असे असतात, काही काही तिथी वार अशा असतात, वेळ असेल अशी असती की त्या क्षणाला जर मनुष्य एखादं पुण्याचं कार्य करतोय, अनंत पटीने लाभ भेटत असतो. म्हणून या पौष पौर्णिमेला आपल्याला आपल्या मागची जी दुखणी आहेत ती दुखणी आपल्याला घराच्या बाहेर काढायचे. आपल्या घरामध्ये खूप असा तांडव होतोय, खूप अशी भांडणं होतात, कलह क्लेश असतोय, घरामध्ये सुख नसतंय, घरात सतत आजारपण आहे, घरामध्ये अक्षरशः पैसा टिकत नाहीये, मंगल कार्य होत नाहीयेत, लग्न होत नाहीयेत, लग्न झाली संतती होत नाहीये, संतती जर झाली तर त्या घरामध्ये प्रगती होत नाहीये, ती संतती अगदी लुळीपांगळी होते. किंवा मनोरुग्ण असल्यासारखी एखादी व्यक्ती घरामध्ये जन्माला येते, म्हणजे त्याला बुद्धीचा काही एक भाग नसतो. किंवा घरातली अशी व्यक्ती ती की ती मंदबुद्धीची असती. मग अशा प्रकारच्या त्रासातून बाहेर पडण्यासाठी निश्चितच आपण दत्त आईचं चरण धरलं पाहिजे. दत्त आईला पूर्णपणे शरण गेलो पाहिजे. जर तुमच्या घरामध्ये करणीमुळे, शत्रूमुळे, जर बाधेमुळे त्रास होतोय तर निश्चितच दादाने सांगितलेली ही पौर्णिमेची सेवा तुम्ही एकदा करून पहा. केल्याशिवाय तुम्हाला याचे रिझल्टच दिसून येणार नाहीये. मी तर म्हणेन, कोणताही गुरुवार असू द्या, कोणतीही पौर्णिमा असू द्या, कोणतीही अमावस्या असू द्या, त्या दिवशी तुम्ही हा उपाय तुमच्या घरामध्ये केलाच पाहिजे. बघा तुमच्या घरामध्ये किती प्रगती होईल. जर काही बंधनं असतील घरावर ती तुटली जातील. जर तुमच्या घरातली जी लक्ष्मी म्हणतात ना बांधून ठेवलेली आहे, लक्ष्मीला कुणीही बांधू शकत नाहीये. फक्त आपल्या घरामध्ये प्रगतीचे द्वार बांधले जाते. त्याच्यामुळे कोणते देवी देवता आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाहीयेत. का करत नाहीये तर त्या घरामध्ये मद्यपान असेल, मांसाहार असेल जास्त प्रमाणामध्ये होतो. आणि मी नेहमीच तुम्हाला सांगतो, जर ईश्वराची कृपा जर तुम्हाला मिळवायची तर या 2 गोष्टी निश्चितच तुम्ही दूर केल्या पाहिजेत. या 2 गोष्टी दूर केल्या तर बघा कुठल्याही काळ्या शक्तीचं तुमच्यावर काही एक चालणार नाहीये. हे दत्तवाणी सत्यवाणी दादा बोलतोय. तर आता योग आहे, गुरुपुष्यामृत आहे, गुरुवार आहे आणि विशेष म्हणजे पौर्णिमा आहे. तर या दिवशी कोणती सेवा करायची तर मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो. गुरुपुष्यामृत योग सकाळी गुरुवारी 8:16 चालू होतोय आणि दुसऱ्या दिवशी 7:25 म्हणजे शुक्रवारी तो संपतोय. तर या दरम्यान तुम्ही कोणतीही भगवंताची सेवा करू शकता. गुरुपुष्यामृत म्हणजे 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असतो.
या दिवशी सोने खरेदी करतात लोक, किंवा गाड्या असेल, प्रॉपर्टी असेल, या गोष्टी खरेदी करतात, कारण त्याच्यामध्ये वाढ होते म्हणून असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. तर आता आपल्याला या दिवशी भगवंताची कोणती सेवा करायची, घरामध्ये खूप असा त्रास होतोय, तर निश्चितच एक छोटीशी साधना सांगतो. एक तंत्र म्हणा, किंवा एक तुम्ही उपाय म्हणा, किंवा तुम्ही त्याला रेमेडी म्हटलं तरी चालेल. बघा ही तुमच्यासाठी किती फायदा देते. तर या दिवशी म्हणजे गुरुवारच्या दिवशी आपल्याला स्वच्छ आंघोळ करायची. आंघोळ केल्यानंतर तुम्हाला सांगतो प्रामाणिकपणे की घरातली देवपूजा करून घ्या. देवपूजा करून झाल्यानंतर ज्या घरामध्ये मद्यपान आणि मांसाहार अजिबात होत नाहीये त्या घरामध्ये दत्त महाराजांचा अभिषेक करा. जर अभिषेक नाही केला तर पाटावर नुसती पूजा मांडा. पूजा मांडल्यानंतर देवाच्या तिथं एक निरंजन लावा तुपाचं. नंतर तिथं 3 अगरबत्ती प्रज्वलित करा आणि एक समयी दिवसभर तुम्हाला अखंड तिथं देवापाशी प्रज्वलित करून ठेवायची. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं तेल लावलं तरी चालेल. या दिवशी देवाच्या समोर बसून तुम्ही सत्यनारायणची जी कथा आहे ती कथा वाचली तरी चालेल किंवा ऐकली तरी चालेल. प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण घरामध्ये झालं तर त्या घरामध्ये धनधान्याला, पैशा अडक्याला अजिबात कमी पडत नाहीये. हे त्रिवार सत्य मी तुम्हाला सांगतो. 2 सेवा सांगणार आहेत, त्या दोन्ही सेवा खूप पॉवरफुल आहेत. तुम्ही जर तुमच्या जीवनामध्ये पौर्णिमेच्या या सेवा करताय तर बघा, 3ऱ्या पौर्णिमेला तुम्ही म्हणसाल दादा अगदी आनंद आला, अगदी आमचं चांगलं झालं. आम्ही तुम्हाला सांगतो की आजपर्यंत आम्हाला असा उपाय भेटलाच नव्हता. दादा खरंच दत्तवाणी सत्यवाणी आहे. अगदी जीवन बदलून टाकणारी पौर्णिमेची सेवा तुम्ही आम्हाला सांगितली. आज आमच्या जीवनामध्ये सर्व प्रकारचं भौतिक सुख आलेलं आहे. सर्व प्रकारच्या बाधा आमच्या निघून गेलेल्या आहेत. दादा खरंच धन्यवाद. दत्त महाराज खरंच धन्यवाद. असं तुम्ही साक्षात म्हणसाल म्हणून तुम्हाला सांगतो की पौर्णिमेची ही सेवा तुम्ही करून पहा. तर आता तुम्ही पूजा मांडलेलीच आहे तर तिथं बसून दिवसभरात तुम्हाला जेवढा वेळ भेटेल तेवढ्या वेळामध्ये ही सेवा करायची. पहिली सेवा सांगतो, 2 सेवा सांगणार आहे ना, त्यातली पहिली सेवा ज्यांच्याकडे संक्षिप्त गुरुचरित्र आहे त्यांनी तिथं देवापाशी बसून 11 वेळेस गुरुचरित्र ते वाचायचंय. संक्षिप्त एक 7-7 मिनिटं तुम्हाला लागेल, जास्त उशीर लागणार नाहीये. 11 वेळेस वाचल्यानंतर तुम्हाला तिथं बसून नामस्मरण करायचंय. काय करायचंय ते मी पुढं सांगतो, कसं करायचंय तेही मी पुढं सांगतो. जर ही सेवा तुम्हाला जमत नाहीये तर तुम्हाला दुसरा पर्यायी मार्ग सांगतो. तुमच्या घरामध्ये गुरुचरित्राचं पुस्तक असेल, मराठी कथासार असलं तरी चालेल, त्यातला गुरुचरित्रातला 14वा अध्याय आहे, तिथं बसून तुम्हाला 11 वेळेस वाचायचा. अनेक जणांना कसं होईल की 11 वेळेस वाचायचंय म्हटल्यावर कंटाळा येईल, तर त्यांनी मध्ये मध्ये गॅप देऊन 2-2, 3-3 वेळेस सलग वाचला. थोडासा गॅप दिला, 10 मिनिटं तुम्ही फिरला, नामस्मरण केला आणि पुन्हा येऊन तिथं बसला आणि पुन्हा वाचन केलं तरी चालेल. आता तुम्ही 11 वेळेस गुरुचरित्रातला 14वा अध्याय वाचला किंवा पहिली संक्षिप्त गुरुचरित्राची 11 वेळेस तुम्ही सेवा केली तर त्याच्यानंतर तुम्हाला एक छोटंसं काम करायचंय. 3 अगरबत्ती घ्यायच्यात, ब्रह्मा विष्णू महेश म्हणायचंय आणि तुम्हाला श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त अगरबत्ती संपस्तोपर्यंत करायचंय. नामस्मरण करून झाल्यानंतर काही वस्तू आहेत त्या आपल्याला सिद्ध करायच्यात. त्या कशा सिद्ध करायच्या मी तुम्हाला सांगतो. तर आता तुम्हाला या दोन्ही सेवा जमत नाहीयेत, घरात पुस्तकं दोन्हींची नाहीयेत, तर मोबाईलवर 11 वेळेस तुम्ही दोन्हीतली कोणतीही सेवा ऐकली तरी तुम्हाला त्याचे प्रचंड लाभ तुम्हाला भेटतील. तर आता तुम्हाला कोणत्याही वस्तू सिद्ध करायच्यात तर तुम्ही वही आणि पेन घ्या, व्हिडिओ तिथं पॉज करा आणि लिहून घ्या, कारण या वस्तू तुमच्यासाठी कार्य करणार आहेत. भगवंताचं नामस्मरण तुमच्यासाठी कार्य करणार आहे. तुमच्या घरातली इडापिडा अक्षरशः जाळून टाकणार आहेत. 3 कापूर, 3 काळी मिरी, 3 लवंगा, 3 तेजपत्ते, मीठ थोडंसं, हिंग थोडंसं एखाद्या डिशमध्ये घ्या. घेतल्यानंतर 2 चमचे तूप त्याच्यामध्ये टाका. एक 10 मिनिटं जिथं दत्त महाराजांची पूजा मांडलेली आहे
तिथं त्या सर्व वस्तू ठेवा. वस्तू ठेवल्यानंतर 10 मिनिटं झाल्यानंतर त्या वस्तू उचला. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त म्हणून घरातल्या चारही बाजूच्या भिंतींना तुम्ही टच करा. जर घरामध्ये कुणाला संचार होत असेल किंवा घरामध्ये कुणाला त्रास होत असेल, कोणी व्यक्ती सतत आजारी पडत असेल, तर त्याच्यावरून 11 श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त म्हणून उतरायचंय. उतरल्यानंतर तुमच्या घराच्या मेन मधल्या घरामध्ये तुम्हाला उभं राहायचंय. मध्ये तुमचं घर आता अखंड असं गोल आहे किंवा असं लांबडं घर आहे, तर तिथं बरोबर घराच्या मधोमध तुम्हाला उभं राहायचंय. उभं राहिल्यानंतर तुम्ही एक आवाज द्यायचा आहे. जर माझ्या घरामध्ये कुणी काही काळ्या शक्त्या पाठवलेल्या असतील, जर माझ्या घरामध्ये कोणत्याही निगेटिव्ह पॉवर्स आलेले असतील, माझ्या घरामध्ये जर पितरांच्या माझ्या वास असेल किंवा माझ्या घरामध्ये कोणत्या आसुरी शक्ती असतील किंवा माझ्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष लागलेले असतील, दत्त महाराजांची शपथ, सगळ्यांनी तुम्ही या वस्तूंमध्ये प्रवेश करा किंवा हे घर सोडून तुम्ही बाहेर जावा. हे घर दत्त महाराजांचं आहे एवढं बोला. आणि त्या वस्तू श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त म्हणून तिन्हीसांच्या वेळेस सायंकाळी घराच्या उंबरट्याच्या तिथं जाळा. बघा तुम्हाला काय प्रचिती येते. 24 तासामध्ये जाणवेल की तुमच्या घरामध्ये शांतता आलेली आहे, तुमच्या घरामध्ये सुख समाधान आलेलं आहे. याच्याबरोबर रोजची नित्यसेवा सांगितलेली आहे. दत्त सेवा कशी करावी हा व्हिडिओ पाहून सेवेला लागा. दत्त सेवा करताना त्रास का होतो हाही व्हिडिओ पहा. म्हणजे जरी त्रास झाला तर त्रासातून बाहेर कसं पडायचं हे तुम्हाला सहजपणे नक्कीच समजून जाईल. तर व्हिडिओ चांगला वाटला असेल, माहिती चांगली वाटली असेल तर अनेक लोकांना शेअर करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.